या सगळ्या आजच्या सुनावणीच्या संदर्भात बोलण्यासाठी ज्येष्ठ कायदे तज्ञ सुधाकर आव्हाड सर आता आपल्या सोबत आहेत। आव्हाड सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। सगळ्यांच्या नजरा आता सुप्रीम कोर्टाकडे आहेत, पण तुम्हाला काय दिसतंय आज काय होऊ शकतं सुप्रीम कोर्टामध्ये? शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून एकच मुद्दा येतो आहे की सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार आहे। खरं पाहता हे एकूण राजकीय पेच प्रसंगाची सुरुवात सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण पेंडिंग राहिल्यापासून प्रलंबित राहिल्यापासून सुरू झालेली आहे। आज घटना तज्ञांच्या मते माननीय सर्वोच्च न्यायालयाच्याकडून दोन गोष्टी होण्याची दाट शक्यता वाटते आहे किंवा अपेक्षा आहे। पहिली अपेक्षा अशी आहे की शक्यतो 7 न्यायमूर्तींचं घटनापीठ स्थापन होण्याची शक्यता आहे। कारण याच्या आधी असाच नेबियाच्या केसमध्ये अरुणाचल प्रदेशांच्या राजकीय पेच प्रसंगामध्ये अशा प्रकारचं 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ स्थापन झालेलं होतं आणि त्यांच्याकडून ह्या सर्व गोष्टींची चर्चा झालेली होती। विशेषतः जर का विधानसभेचे अध्यक्ष असतील नसतील किंवा ते अपात्र असतील किंवा नसतील किंवा त्याची चर्चा चालू असेल, आता जे मुद्दे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आलेले आहेत आणि या पेच प्रसंगापासून जी निर्मिती झालेली आहे हे सर्व मुद्दे जवळजवळ नेबम रेवियाच्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर होते आणि म्हणून असं वाटतं आहे की या सर्व गोष्टीसाठी 7 न्यायमूर्तींच्या जास्तीच्या खंडपीठाची नेमणूक होण्याची आज शक्यता आहे। ही पहिली बाब आहे। दुसरी बाब अशी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय फक्त एकच पिटिशन हिअरिंगला घेणार आहे, कारण आज 16 जणांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे। मग एवढंच ऐकलं जाणार आहे का किंवा आता माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे 6 खटले पेंडिंग आहेत। हे जर का 6 खटले प्रलंबित असतील तर शक्यता अशी आहे की आता 6 महिने उलटून गेलेले आहेत। माननीय सर्वोच्च न्यायालय असाही निर्णय देऊ शकेल की हे सगळं प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे। मग आता केंद्रीय निवडणूक आयोगानेच निर्णय घेऊ देत, म्हणजे थोडक्यात आज काहीतरी ऐतिहासिक निर्णय होण्याची शक्यता आहे। एक तर 7 जणांचं खंडपीठ म्हणजे जास्तीचं खंडपीठ घटनापीठ किंवा मग दुसरं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाला आता मुभा दिली जाईल काय, अशी चर्चा आता वकिलांच्या मध्ये चालू आहे। नक्कीच या 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज प्रामुख्याने सुनावणी होईल किंवा निर्णय येऊ शकतो असं तुम्ही म्हणताय। पण चर्चा अशी सुद्धा आहे की 7 जणांच्या घटनापीठाकडे हे सगळं प्रकरण नेण्याची जी मागणी करण्यात आलेली आहे त्या मागणीमुळे या संपूर्ण सुनावणीचा जो निकाल आहे, अंतिम निकाल आहे, तो यायला वेळ लागू शकतो। जर समजा ती 5 जणांकडे आता ठेवली तर त्याचा निकाल 2-2.5 महिन्यात येऊ शकतो, अशा प्रकारची शक्यता होती। तुम्हाला वाटतं का की 7 जणांच्याकडे मागणी करून 7 जणांचं घटनापीठाची मागणी करून कुठेतरी आता वेळ आणखी लागणार आहे? त्याची 2 कारणं आपल्याला देता येतील। एक तर 7 जणांच्या खंडपीठाकडे किंवा घटनापीठाकडे जेव्हा हे प्रकरण जाईल त्याचं कारण आपण प्रथम पाहूया। ही मागणी योग्य का अयोग्य याच्यात आपण जायला नको, मात्र ही मागणी केलेली आहे। का बरं केली ही मागणी? कारण आता जे आपले भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे नुकतेच निवृत्त झालेले रमन्ना साहेब जे मुख्य न्यायमूर्ती होते तेही त्या 5 जणांच्या घटनापीठामध्ये होते आणि आता महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे जवळजवळ अशीच परिस्थिती तेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या केसमध्ये अरुणाचल प्रदेशच्या केसमध्ये हाताळलेली होती। मग आता विधानसभेचे सभापती उपसभापती अपात्रतेचा मुद्दा हे सर्व मुद्दे आता त्याच्यात आहेत। मात्र मला सांगायला आवडेल की या केसमध्ये त्या केसपेक्षा एक वेगळे पण होतं आणि त्या कारणास्तवच 5चे 7 न्यायमूर्तींच्याकडे जाण्याची शक्यता आहे। एकाच कारणास्तव त्या केसमध्ये तिथे काँग्रेसची मंडळी फुटून बाहेर पडली होती की इतर पक्षामध्ये काही भेद झालेले होते। इथं आता मात्र जे आता शिवसेनेचे शिंदे गटाचे लोक आहेत ते असं म्हणत आहेत, शिंदे साहेबांचे लोक, की आम्ही फुटलेलो नाही, आमचीच शिवसेना खरी आहे, आमचीच मूळ शिवसेना आहे। अशा प्रकारचा पेच प्रसंग भारतामध्ये सुप्रीम कोर्टाच्या स्थापनेपासून कधीही झालेला नव्हता आणि म्हणून अरुणाचल प्रदेशच्या त्या केसपेक्षा थोडीशी सूक्ष्म भेद या केसमध्ये आहे। तो म्हणजे की इथे फुटाफूट नाही,
दावं शेड्यूल लावायचं का नाही तोही मुद्दा नाही. इथे मुद्दा आहे की आम्हीच आता मूळ शिवसेना आहोत अशा प्रकारचे आर्ग्युमेंट्स प्रथमच येत असल्यामुळे अशी शक्यता वाटते आहे की 7 जणांच्या घटनापीठाकडे हा मुद्दा जाण्याची शक्यता आहे. नक्कीच बघूया त्याच्याबद्दलचा काय निर्णय येतो. पण आता ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आपण त्यांना विचारूया. निकम सर, जून 2022ला सुप्रीम कोर्टात हे सगळं प्रकरण आलं, तेव्हापासून ते आजपर्यंत एकही कुठला निर्णय होऊ शकलेला नाहीये. तुम्हाला आशा वाटतेय का की नजीकच्या काळामध्ये आता अंतिम निर्णय येऊ शकतो? तुम्ही कसं पाहता आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय होईल? विलास, आज जी प्राथमिक मुद्द्यावरती सुनावणी होईल ती 7 न्यायाधीशांचं घटनापीठ नेमावं की न नेमावं इथून सुरुवात होईल. कारण असं आहे की ठाकरे गटाने जी मागणी केलेली आहे की हा महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल 7 न्यायाधीशांनी द्यावा आणि त्याकरता ते म्हणतात की नाबाम रबियामध्ये 2016 साली अरुणाचल प्रदेशने जो निर्णय दिलेला आहे हा 10 शेड्यूलच्या मुख्य प्रिन्सिपलला छेद देणारा आहे आणि त्याचा पुनर्विचार होणं जरुरीचं आहे. म्हणून 7 न्यायाधीशांचं घटनापीठ करा. नंबर 2, यावरती सर्वोच्च न्यायालयाला आज निर्णय घ्यावा लागेल की 7 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन करायचं की नाही करायचं. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशी ज्यावेळेला मागणी करण्यात येते ठाकरे गटाकडून की नाबाम रबियाचा निकाल येथे लागू होत नाही, शिंदे गट म्हणतो नाबाम रबियाचा निकाल येथे तंतोतंत लागू होतो. कारण 16 आमदारांच्या अपात्रतेची जी याचिका आहे त्या याचिकेत शिंदे गटाने प्रामुख्याने हाच दावा केलेला आहे की उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे आम्हाला डिस्क्वालिफाय करू शकत नाही, अपात्र करू शकत नाही, कारण आम्ही त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणलेला आहे. आपल्या श्रोत्यांच्या माहितीकरता सांगतो की नाबाम रबियामध्ये सर्वोच्च न्यायालय हे सांगितलं होतं की जर अध्यक्षाच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणला असेल तर त्या अध्यक्षाला आमदारांना अपात्र करता येत नाही आणि म्हणून अत्यंत उशिरा 7 न्यायाधीशांची ही मागणी करावी, नियुक्ती व्हावी ही मागणी ठाकरे गटाकडनं करण्यात आली. यामुळे अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाने हे मान्य केलं आहे की नाबाम रबियाचा जो निकाल आहे हा काही वेळेला येथे लागू शकतो. आता यावरती निर्णय होऊ शकतो आज सर्वोच्च न्यायालय की हे नेमावं की न नेमावं. घटकाभर गृहीत धरूया सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य केली, 7 न्यायाधीशांचं घटनापीठ. म्हणजे मग पुन्हा नवीन न्यायाधीश आणले पाहिजेत, नवीन 2 न्यायाधीशांची नेमणूक करावी लागेल. म्हणजे पुन्हा आज तारीख पे तारीख होण्याची शक्यता आहे जर 7 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. समजा तसा निर्णय नाही घेतला, त्यांनी सांगितलं नाही आम्ही 5 न्यायाधीश घटनापीठाने हा निर्णय देऊ, अशी परिस्थिती जर उद्भवत असेल विलास तर मग मात्र 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलच आहे. आतापर्यंतचे आपण जर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बघितले, ज्या वेळेला घटनेने एखादी स्वायत्त संस्था निर्माण केलेली असते त्या स्वायत्त संस्थेला काही निर्णय देण्याचे अधिकार असतात. आता विशेषतः आमदारांची पात्रता आणि अपात्रता ठरवण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाला आहे. अर्थात नवीन आलेले अध्यक्ष हे नवीन नंतर निवडून आलेले आहे, त्याच्यामुळे उपाध्यक्ष जे आहेत ज्यांनी नोटीस काढली होती त्याचं काय झालं हा एक भाग येऊ शकतो, किंवा त्या उपाध्यक्षांच्या विरुद्ध जर अविश्वास प्रस्ताव आले त्याचं काय झालं हा एक मुद्दा इथे येऊ शकतो. म्हणजे आपल्याला सांगायला काही हरकत नाही की सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 आमदारांची अपात्रता हा जरी मुख्य विषय असला तरी आज 7 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन होतं की नाही झालं तर नाबाम रबियाचा निकालशी त्याला इंटॅक्ट राहील आणि तो निकाल जर इंटॅक्ट राहिला त्याचे दुर्गमी परिणाम ह्या संपूर्ण मॅटरमध्ये होऊ शकतात. म्हणून आज आपल्याला हे बघितलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालय या बाबतीत कुठली नेमकी भूमिका घेतं. निश्चितच सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण एका अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही जो बोट ठेवलेला आहे तो मुद्दा घेऊन मला खरं तर आव्हाड सरांना विचारायचं आहे. आव्हाड सर, ज्या उपाध्यक्षांच्या विरोधात एक मेल करून अविश्वास प्रस्ताव आम्ही आणलाय असं सांगितलं गेलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्या आधारे हे सगळं पुढचं सगळी स्क्रिप्ट लिहिली गेली असं म्हणावं लागेल, पण आता प्रश्न हा आहे की तो जो अविश्वास प्रस्ताव होता
त्या अविश्वास प्रस्तावाच्या संदर्भात कधीपर्यंत निर्णय घ्यायचा असतो, त्याचं पुढे काय झालं, या सगळ्याबद्दल चा सुद्धा उहापोह आज होऊ शकतो इथं? होऊ शकतो, कारण घटनेच्या कलम 180 आणि 181चा जर का आपण विचार केला राज्यघटनेच्या, तर जेव्हा अध्यक्ष असतात तेव्हा अध्यक्षाने निर्णय घ्यायचे असतात, अध्यक्ष नसतील तर उपाध्यक्षाने निर्णय घ्यायचे असतात. मात्र पुढे असंही लिहिलेलं आहे की जर त्यांच्याविषयी त्यांच्या अपात्रतेचा मुद्दा हा अंडर कन्सिडरेशन असे शब्द आहेत. आता या केसमध्ये झिरवळ साहेब हे त्या दिवशी अध्यक्ष म्हणूनच काम करत होते आणि त्यांच्या अपात्रतेविषयी कोणताही ठराव अंडर कन्सिडरेशन नव्हता. अंडर कन्सिडरेशन हा जो घटनेतला शब्द आहे तो असं दर्शवितो किंवा समजायला पाहिजे त्याची चर्चा चालू होती, तसा ठराव मांडला होता, असं कोणतंही प्रकरण कायदे मंडळासमोर पेंडिंग नव्हतं, प्रलंबित नव्हतं. याचाच अर्थ झिरवळ साहेब त्याशी सक्षम होते असं घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे थोडक्यात झिरवळ साहेबाची अपात्रता नसेल तर झिरवळ साहेब सक्षम आहेत, म्हणजेच थोडक्यात ते 16 जणांच्या संबंधाने निर्णय घेऊ शकतात असा अर्थ काढता येऊ शकतो. विलासराव, मला असं वाटतं इथे मुद्दा आता तो राहील का नाही राहील, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आता एक 16 आमदारांची अपात्रता एवढा लिमिटेड मुद्दा राहिलेलाच नाही, जरी तो पिटिशन आज असला तरीही, कारण तिथे आता 6 पिटिशन पेंडिंग आहेत. मग आता सर्वोच्च न्यायालयाने जर असा विचार केला की हे सगळे पिटिशन निर्णयित करण्यापेक्षा आता हे सगळं प्रकरण की शिवसेना फुटलेली आहे किंवा नाही, किंवा या 2 गटांच्या पैकी कोण मुख्य गट आहे, हा मुद्दा खरं पाहता आता केंद्रीय निवडणूक आयोगांच्याकडे पाठवावा का, आणि तो तिथं प्रलंबित आहे, मग त्यांनी तो निर्णय घेऊ द्यावा का. म्हणजे थोडक्यात आज सुप्रीम कोर्ट ह्या 16 लोकांच्या अपात्रतेचा पिटिशन फक्त चर्चेला घेणार आहे की सर्वकष विचार करणार आहे. आणि जर का मला असं वाटतं विलासराव, जर का सर्वकष विचार केला तर हे प्रकरण निश्चितच केंद्रीय निवडणूक आयोगाच्याकडे पाठवण्याचा सुद्धा निर्णय होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात हे प्रकरण आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्याकडे जाऊन जो मुख्य गाभा आहे प्रकरणाचा तो ठरवला जाईल काय, आणि तो ठरवायचा असेल तर 1968 जे याविषयीचे नियम आहेत त्याची अंमलबजावणी होईल. थोडक्यात आज घटनेच्या 2 गोष्टींची चर्चा होणार आहे. एक 10वं शेड्यूल आणि त्याच्यातली अपात्रता, त्याच्याविषयी आपल्याच वाहिनीवरती खूप वेळा मार्गदर्शन झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जर का 10व्या शेड्यूलची चर्चा होणार नसेल तर मग आता 1968 सालचे जे अधिनियम आहेत त्या अधिनियमाला पात्र राहून आता तिथे कोणचा गट खरा हे राहणार आहे. अपात्रता का गटाची ठरवणूक, हे 2 मुद्दे प्रामुख्यानं माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आज उपस्थित होतील अशी आशा वाटते. निश्चितच खूप महत्वाची ही सगळी बाब आहे. निकम सर, इतके दिवस झाले, तारीख पे तारीख सगळी सुरू आहे. खरं तर तुम्हाला असं नाही वाटत की अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय जर सुप्रीम कोर्टानं तेव्हाच घेतला असता तर हे जे सगळे पुढचे फाटे फुटलेले आहेत या सगळ्याला सुद्धा ब्रेक लागला असता आणि एक अंतिम निर्णय झाला असता. आता हे सगळं क्लिष्ट प्रकरण झालेलं असताना त्या आमदारांना ज्यांच्या विरोधात हे सगळं अपात्रतेची कारवाई करण्याची आहे 6 महिन्यापेक्षा जास्त काळ त्यांना मिळालेला आहे. कदाचित अजून पुढे काही मिळालं तर हे सरकार कार्यकाळ सुद्धा पूर्ण करू शकतं. मग अशा परिस्थितीमध्ये न्यायाच्या बद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की? विलास, आपण जर या सुरुवातीच्या सगळ्या या डेव्हलपमेंट जर बघितल्या, ज्या 16 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ही 2 कारणांकरता दाखल केली होती. पहिलं कारण, त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की आम्हाला 48 तासाची जी उपाध्यक्षाने नोटीस दिली होती ही महाराष्ट्र विधानसभेच्या अधिनियमानुसार ही अपुरी आहे आणि त्याच्यामुळे नैसर्गिक न्यायदान तत्वाचा भंग झालाय. आम्हाला 7 दिवसाची कमीत कमी मुदत स्पीकरने द्यायला हवी होती, जी झिरवाळांनी दिली नव्हती. आता त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 11 जूनपर्यंत त्यांना मुदत वाढून दिली. त्याच वेळेला जर ठाकरे गटाने किंवा नरहरी झिरवाळांतर्फे जर सांगण्यात आलं असतं सुप्रीम कोर्टात आम्ही मुदत वाढून देतो, हे पिटिशन पेंडिंग ठेवू नका, तर त्यावेळेला ते इन्फ्रक्च्युअस झालं असतं. तसं झालं नाही. आणि दुसरा मुद्दा याचिकेमध्ये शिंदे गटाचा असा होता की जो नाबाम रबियाचा जो निकाल आहे तो आम्हाला लागू होतो. आता 22 जूनला आणि 25 जून या 25 जून या महत्वाच्या तारखा आहेत या संपूर्ण सत्ता संघर्ष याच्यामध्ये. 22 जूनला शिवसेनेच्या 34 आमदारांनी नरहरी झिरवाळांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला होता. तो 25 जूनला त्यांना मिळाले, त्याच्या अगोदरच मिळाला होता 23 जूनला.
आणि पहिल्यांदा त्यांनी अनऑफिशियल मेलने पाठवला, नंतर ऑफिशियल मेलने पाठवला, त्या सेक्रेटरी असेंब्लीच्या याला मिळाला. या सर्व गोष्टी रेकॉर्डवरती आहेत. आता 25 जूनला डेप्युटी स्पीकरने तुम्हाला अपात्र टेन्शन का करू नये आणि म्हणून शिंदे गटांनी मागणी अशी केली होती सुप्रीम कोर्टात की आमच्या विरुद्ध ही कारवाई होऊ शकत नाही नाबाम रबियाच्या निकालानुसार. आता त्याच वेळेला हे मॅटर कोण अपात्र पात्र आहे हा प्रश्नापेक्षा जर नाबाम रबियाच्या निकालानुसार जर डेप्युटी स्पीकरने नो कॉन्फिडन्स मोशनला फेस झाले असते आणि यांना डिस्क्वालिफाय जर मेजॉरिटी जिंकले तर यांना डिस्क्वालिफाय करू शकले. तसं घडलं नाही. ते एक मॅटर सुप्रीम कोर्टात राहिल्यानंतर अनेक मॅटर्स मग तिथे येऊ गेले. म्हणजे विलास तुम्ही जो मुद्दा म्हणतात तो बरोबर आहे की या 16 आमदारांच्या बद्दल जर सुरुवातीलाच निकाल लागला असता आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी जर दोन्ही बाजूंनी जर पॉलिटिकल पार्टींनी अडॉप्ट केली असती तर कदाचित हा चेंडू सुप्रीम कोर्टातून विधानसभेकडे गेला असता. पण तसं घडलं नाही. याला कारण असं की होमवर्क कोणाचं तरी कमी पडलं, दुसरं काही म्हणता येणार नाही. पण इट्स अ पॉलिटिकल थिंग, पॉलिटिकल वॉर. कुणाचं तरी होमवर्क कमी पडलं आणि कुणाचं तरी होमवर्क हे बरोबर योग्य लागू पडलं असं म्हणावं लागेल. आज सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीकडे आपली नजर असणार आहे. सर तुम्ही दोघेही सोबत राहा. सुनावणीला पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.